श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे साप्ताहिक घडामोडींवर आधारित कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्राच्या या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या 69व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा विस्तृत आढावा. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचं स्वरतीर्थ म्हणून ओळखला जाणारा पुण्यातील मानाचा 69वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव 13 ते 17 डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर इथल्या महाराष्ट्र मंडळ प्रशालेच्या मैदानावर मोठ्या दिमाखात पार पडला. डिसेंबरमधील पुण्यातील गुलाबी थंडी आणि सवाई गंधर्व महोत्सव यांचं अतूट नातं आहे. मात्र यावर्षी पुण्यात सातत्याने ढगाळ हवामान असल्यानं एखादा दिवस वगळता थंडी गायबच होती. त्यामुळे रंगीबेरंगी शाली आणि स्वेटर शिवायच अस्सल रसिकत्व जपणाऱ्या संगीतप्रेमी पुणेकर श्रोत्यांबरोबरच देशाविदेशातील रसिकांनी उत्तरोत्तर उच्चांकी गर्दी करत या संगीत महोत्सवाचा 5 दिवस भरभरून आनंद लुटला. शास्त्रीय संगीतातील दिग्गज कलाकारांच्या समृद्ध कलाविष्काराची दीर्घ परंपरा असणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या स्वरमंचावर यावर्षी एकंदर 26 नव्या जुन्या कलाकारांचं सादरीकरण झालं. यावर्षी पंडित कुमार गंधर्व, पंडित C.R. व्यास आणि पंडित राम मराठे यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांच्या शिष्य परंपरेतील कलाकारांचं सादरीकरण हे यावर्षीच्या महोत्सवाचं वैशिष्ट्य होतं. 13 डिसेंबर रोजी 69व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला पंडित तुकाराम दैठणकर यांच्या सनईच्या मंगलसुरानं शानदार सुरुवात झाली. त्यांनी सनईवर मधुवंती रागाचे सूर आळवून स्वरमंडपातील वातावरण मंगलसुरानं भारावून टाकलं. त्यानंतर पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या सुकन्या आणि शिष्या गायिका कलापिनी कोमकली यांच्या पुर्याधनाश्री रागातील रंगतदार गायनानं रसिकांची मनं जिंकली. पंडित तेजेंद्र मुजुमदार यांच्या अप्रतिम सरोद वादनाला देखील रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यांनी सरोदच्या धीरगंभीर सुरात आलापी करत जय जयवंती रागातील सौंदर्य समर्थपणे खुलवून दाखवलं. ज्येष्ठ गायक पंडित उल्हास कशाळकर यांच्या दरबारी कानडा आणि बसंत रागातील दमदार गायनानं पहिल्या सत्राची सांगता झाली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला मेवाती घराण्याच्या युवा पिढीतील गायिका आणि पंडित जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या सुरेल तयारीच्या गायनाला रसिकांची भरभरून दाद मिळाली. त्यानंतर कोलकाता स्थित मैहर घराण्याचे सतारवादक पंडित पार्था बोस यांनी मारवा हा सायंकालीन राग आलाप जोड झाला याद्वारे बहारदारपणे सादर केला.
त्यानंतर किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित उपेंद्र भट यांचंही दमदार गायन झालं. त्यांनी सादर केलेल्या ब्रह्मानंद महाराजांच्या राम भजनाला रसिकांची विशेष पसंती मिळाली. यज्ञ के काम करने को मुनीश्वर ले गया वन में, यज्ञ के काम करने को मुनीश्वर ले गया वन में, सर दैत्यों के उड़वाए तो, सर दैत्यों के उड़वाए तो निशाना हो तो ऐसा, सर दैत्यों के उड़वाए तो निशाना हो तो ऐसा, राम दशरथ के राजा हो तो ऐसा. दुसऱ्या दिवशीच्या सत्राची सांगता जयपूर आत्रोली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या अप्रतिम गायनानं झाली. त्यांनी काफी कानडा या अनवट रागात सुरेल अनुभवसिद्ध घराणेदार गायकीद्वारे विस्तृत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं रागविस्तार करून आपल्या गायनानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं. या महोत्सवात अनेक दिग्गज कलाकारांच्या भावमुद्रा टिपणारे स्वरचित्र हे विशेष छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी युवा पिढीतील प्रतिभावान गायक रजत कुलकर्णी, किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मा देशपांडे, लोकप्रिय सतारवादक नीलाद्री कुमार आणि पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर यांच्या कलाविष्काराने मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर यांनी आपल्या धीर गंभीर घुमावदार आवाजात तिन्ही सप्तकातील प्रतिभासंपन्न स्वरावली मांडत राग दरबारी कानडाचं वातावरण स्वरमंडपात निर्माण करून रसिकांना भारावून टाकलं. महोत्सवात चौथ्या दिवशी रसिकांना दुपारपासून रात्री 12 वाजेपर्यंत गायन, वादन आणि नृत्याचा भरभरून आनंद मिळाला. शनिवार असल्याने स्वरमंडप दर्दी रसिकांच्या प्रचंड गर्दीनं फुलून गेला होता. महोत्सवाच्या पूर्वार्धात गायक देबप्रिय अधिकारी आणि सतारवादक समन्वय सरकार यांच्या रंगतदार सहप्रस्तुतीनं रसिकांना मंत्रमुग्ध केलं. देबप्रिय यांच्या गळ्याची फिरत आणि दाणेदार ताना वाखाणण्याजोग्या होत्या. Bye.
या महोत्सवात चौथ्या दिवशी ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना यावर्षीच्या कैलासवासी वत्सलाबाई भीमसेन जोशी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बेगम परवीन सुलताना यांच्या रागेश्री रागातील परिपक्व गायनानं चौथ्या सत्राची मध्यरात्री सांगता झाली. महोत्सवाच्या शेवटच्या आणि 5व्या सत्रात दुपारी 12 वाजता स्वरयज्ञाला प्रारंभ झाला. पूर्वार्धामध्ये पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी शुद्ध सारंग हा राग आपल्या दमदार आणि आश्वासक गायकीनं रंगवला. त्यानंतर आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. पौर्णिमा धुमाळे यांनी बरवा आणि खट या 2 अनवट रागात घराणेदार दर्जेदार गायन करून रसिकांना आनंद दिला. सत्राच्या उत्तरार्धात सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी आपल्या नजाकतपूर्ण आणि सौंदर्य प्रधान प्रतिभासंपन्न गायकीद्वारे पुरिया कल्याण राग नटवून रसिकांवर स्वरमोहिनी घातली. त्यानंतर पंडित रोणू मुजुमदार यांचं जयजयवंती रागातील रंगतदार बासरी वादन झालं. शेवटी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनाची ध्वनिचित्रफीत लावून या महोत्सवाची सांगता झाली. पंडित भीमसेनजींचे स्वर मनात साठवतच रसिकांनी सवाईच्या स्वरमंडपाचा निरोप घेतला. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. कार्यक्रमाच्या संपादक माधवी कुलकर्णी, संकलन आणि निवेदन दीपा भंडारे, तंत्रसहाय्य मुक्ता रणभोर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.